नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 5 मोठे निर्णय। आजपासून सर्वांना खुशखबर। 3 जुलै गुरुवार। शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि IIMS यांनी केलेल्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे। कोविड-19 नंतर प्रौढांच्या अचानक मृत्यूचा कोरोना लशीशी कोणताही संबंध नाही, ही अत्यंत महत्त्वाची माहिती अभ्यासातून समोर आली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि कोरोना लस याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे। मंत्रालयाचे म्हणणे आहे की ICMR ने केलेल्या अभ्यासात कोरोना लस आणि हृदयविकाराचा झटका यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही। हा अभ्यास मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान देशातील 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये करण्यात आला। हा अभ्यास अशा लोकांवर करण्यात आला जे पूर्णपणे निरोगी होते, परंतु ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक मृत्युमुखी पडले। कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला नाही, असे या अभ्यासातून दिसून आले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कालपासून जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या कथित विधानाने वातावरण चांगलेच तापले आहे। मात्र आज लोणीकर यांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट शब्दात सांगितले की मी शेतकऱ्यांचा विरोधी आहे हे कोणीही सिद्ध करू शकत नाही। मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार आहे। विधानसभेत बोलताना बबनराव लोणीकर आक्रमक झाले। त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवत म्हटलं, माझ्या मृत्यूनंतरही माझं हाड म्हणेल की मी शेतकरी आहे। ते पुढे म्हणाले, मी 40 वर्ष राजकारणात आहे, मी कधीही शेतकऱ्यांच्या विरोधात एक शब्द बोललो नाही, पण माझ्यावर खोटे आरोप लावून राजकारण केले जात आहे। आपल्या वक्तव्यामध्ये लोणीकरांनी भावनिक पातळीवर जाऊन सांगितले की मी शेतकऱ्यांची 1000 वेळा माफी मागायला तयार आहे, कारण ते आमचे अन्नदाते आहेत, पण काही जणांनी जे राजकारण केलंय त्यांची मी माफी मागणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्यासाठी आर्थिक गुप्तचर विभाग कार्यरत केला असून संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे। मात्र नागरिकांनी अशा प्रकारच्या योजनांना बळी न पडता योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केले। विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी राज्यात गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। सदस्य नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी यावर उपप्रश्न विचारत चर्चेत सहभाग घेतला। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांनी गुंतवणूक करताना संबंधित संस्थेकडे आवश्यक परवाने, नोंदणी व अधिकृत मंजुरी आहे की नाही याची खातरजमा करावी, हे स्पष्ट केलं।